आपल्या गोशाळेमधील 13 वर्षाचा नंदी बाहेर चरायला सोडलेला असताना वयोमानामुळे एका ठिकाणी बसून राहिला आणि त्याला नंतर उठता येत नव्हतं. तर त्याला पुन्हा गोठ्यात आणणं आणि पुढच्या सर्व ट्रीटमेंट या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. बगर मगाशी जे इथं होता, बरेच लोक वगैरे देवकृपेनं मिळाली आपल्याला. या चिखलात होता तो, जरा पाय वगैरे असे करून त्याला इथं आणलंय आपण. इथे बसवलाय, बसला मग तो. मग आता इथे रात्री आता खूपच उशीर झाला आहे. आता 11:42 झालेत रात्रीचे. त्यामुळे आता JCB वगैरे पण मिळत नाही आपल्याला आणायला, त्याला हलवायला वगैरे. बरेच प्रयत्न झाले. मग आता आपण त्याला इथंच ठेवणार आहोत देवाच्या कृपेने. पाऊस नाही आहे आत्ता, वारा आहे त्यामुळे ठीक आहे. प्लास्टिक वगैरे सगळं आम्ही जमा करून ठेवलं आहे. रात्री पाऊस वाटला तर त्याच्या अंगावर टाकायला. आणि असे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असे धूर करून ठेवतोय. इथे आणि इथे दूर करून ठेवतोय, जेणेकरून त्याला डासांचा त्रास होणार नाही. तर आता आपण सगळं बघूयात, प्रार्थना करूयात, त्याला बळ येऊ देत, म्हणजे तो उठू शकेल. मगाशी 2 बांबू पण खाली लावले होते आम्ही त्याला हलवायला वगैरे, पण बांबू पण तुटले. इकडे असा धूर करत ठेवला, लवंग वगैरे पण टाकली आहेत, बॉक्स वगैरे भरपूर. चाऱ्याचं काय काय टाकलं आहे, सुका चारा, जेणेकरून धूर व्हावा चांगला, इथे डासांचा त्रास होणार नाही. तर आपण प्रार्थना करूयात महाराजांना. जय श्रीकृष्ण. बरा होऊ देत, म्हणजे उद्या आपल्या गोठ्यात नेता येईल त्याला. गोठा आपल्याला दिसतोय तिकडे लाईटमध्ये, हा इथे. बगर खा खा, व्यवस्थित खा, आराम कर, उद्या बरं व्हायचंय तुला.